सोलापूर महापालिका रस्त्यावरती कोट्यावधी रुपये खर्च करते आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे कोट्यावधी रुपये खर्चून केलेले हे रस्ते लगेच कसे खोदले जातात याचं हेच मूर्तिमंत उदाहरण सोलापूर शहरातील एस टी स्टँड समोरील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा हा जो काही रस्ता आपल्याला दिसतोय तो एनकॅप म्हणजेच केंद्र सरकारनं जे काही धूळमुक्त अभियानासाठी महापालिकेला पैसे दिले होते त्या निधीतून जवळपास 2.5 कोटी रुपये खर्च करून सोलापूर महापालिकेने हा रस्ता केला आहे। त्याला अद्याप 2 वर्ष पूर्ण झाली नाही, मात्र महापालिकेनं विविध ठिकाणी या रस्त्याची चाळण करून रस्त्याची वाट लावली आहे। कधी ड्रेनेजसाठी, कधी पाणी पुरवठ्यासाठी, कधी चेंबर दुरुस्तीसाठी हा VIP रस्ता वारंवार खोदला जातो। सोलापूर शहरातील क्रोमा सेंटरच्या अगदी जवळच हा भला मोठा खड्डा खोदला आहे, कारण इथं जलवाहिनी लिकेज आहे। दररोज या ठिकाणी पाणी वाहतं रस्त्यावर, म्हणून महापालिकेनं इथलं काम हाती घेतलं असून या रस्त्याला असं भलं मोठं ठिगळ नगराभ्यंतर विभागानं लावलं आहे। एकीकडं कोट्यावधी रुपये खर्चून रस्ते करायचे आणि ते 1-2 महिने झालं की लगेच खोदायचे, असा महापालिकेचा उद्योग आहे। एकतर रस्ते तेवढ्या दर्जाचे केले जात नाहीत आणि ते केले तर ह्यांच्या विविध विभागामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळं हे रस्ते नीट ठेवले जात नाहीत। त्यामुळे या रस्त्यावर 1 किलोमीटरचा देखील हा रस्ता नाही, मात्र ह्या रस्त्यावर पूर्णपणे दुतर्फा विविध ठिकाणी खड्डे पडलेले आपल्याला दिसेल। महापालिकेचा नगर अभियंता विभाग, महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग, महापालिकेचा ड्रेनेज विभाग यांच्यामध्ये रस्ता होण्यापूर्वी समन्वयाची बैठक झाली की न झाली हा संशोधनाचा विषय आहे। त्यामुळे शहरातील कोणताही नवीन रस्ता झाला की तुम्ही पहा की अवघ्या 2 ते 3 महिन्यात त्या रस्त्यावर ड्रेनेजचे चेंबर दुरुस्तीसाठी तसेच पाण्याच्या लाईन दुरुस्तीसाठी ते रस्ते खोदले जातात आणि कोट्यावधी रुपये जे शासनाचं अनुदान आहे त्या निधीतून महापालिकेच्या रस्ते केले जातात। शहरवासियांनी यासाठी टॅक्स भरला असतो, त्या टॅक्सचा एक प्रकारे अपव्ययच आहे। सोलापूर शहरातले हा VIP रस्ता, या रस्त्याच्या कडेला देखील बऱ्याच दिवसापासून अशी चर खोदली आहे, विविध प्रकारच्या केबल टाकल्या आहेत, मात्र त्यात दुरुस्त करायचं धाडस महापालिकेनं अद्याप केलं नाही। सोलापूर महापालिका सर्वसामान्य नागरिकांचं हित जोपासण्याऐवजी ठेकेदाराचं हित जोपासते, कारण ठेकेदार महापालिकेतील अधिकाऱ्यांना पोहोचतात, त्यामुळंच त्यांच्यावर कारवाई होत नाही। याचा त्रास, याचा फटका सोलापूर शहरातील नागरिकांना बसतो। सोलापूर शहरातील क्रोमा सेंटरच्या समोर हा VIP रस्ता एवढा मोठा खोदून आता एकेरीच केला आहे, याला जबाबदार कोण? याचं उत्तर सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन उंबासे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनाच द्यावे लागेल। चाटला पैठणीचा आषाढन सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू। तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू। आषाढन सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या। कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर। फोन 2 62 53 76 किंवा 98 22 11 94 01।